किरण सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार किरणजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्हाला विनंती करते, एक व्हिडिओ ऐका आणि त्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे। राजापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा उत्खनन सुरू आहे असा आरोप आहे। पाहूया महिला नेमका काय उल्लेख करतात आणि त्यानंतर सामंत यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। प्ले करा व्हिडिओ। माझ्याकडे हा तू तू बोल, माझ्याकडे रेकॉर्डिंग ऐकवतो। आता रेकॉर्डिंग ऐकत आहोत आम्ही। ऑडिओ ऐकलाय, बोला। किरण सामंत यांनी हा व्हिडिओ बघितलाय अशी त्यांची भूमिका आहे। किरणजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत। मॅडम, मी ही गोष्ट करायला नक्की सांगितली आहे। लोक छोटी छोटी घरकुलं बांधतायत शासनाची, वाळू उपलब्ध होत नाही आहे, पावसाळा जवळ आलेला आहे, लोकांना काही रिपेअर करायची, घरं आपली रिपेअर करायची गरज आहे, ह्याच्याकरता मी सांगितलं। पण या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हो मॅडम, वाळू किती उत्खनन चालू आहे तुम्ही बघा। हे जे देशभक्त जे कोण आहेत ना, हे सुद्धा हाच उद्योग करायचे पहिले। जे राजेंद्र ज्यांनी तक्रार केली आहे ते, हे सर्व देशभक्त जे कोण आहेत ना तक्रार करणारे, हेच उद्योग करायचे। आणि तुम्ही या ठिकाणी थेट म्हणताय की हो, अवैधपणे वाळू उत्खनन सुरू आहे। मॅडम, अवैधपणे किती वाळू उत्खनन चालू आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे। घरं रिपेअर करायचे, वाळू त्यांना वाळू आणून द्यायला सांगा जरा, मी पैसे देतो। पण अवैधपणे उत्खनन करणं लोकप्रतिनिधी असताना कितपत योग्य आहे सामंतजी? मॅडम, अवैध तुम्ही म्हणताय की लोकांची गरज आहे, तुम्ही त्याला अवैध म्हणताय। माझ्या दृष्टिकोनातून अवैध नाही। म्हणजे लोकांकरता तुम्ही उपलब्ध करून देताय म्हणून ते अवैधरित्या नाही? 100% नाही। लोकांची आता घरं समजा पावसामध्ये काय डॅमेज झालं, काय करायचं? परवानगी आहे या वाळू उपसाला? वाळू उत्खननाला परवानगी आहे हे नाही मला माहिती नाही, पण लोकांची घरं होणं गरजेचं आहे, रिपेअर घरकुलं होणं गरजेचं आहे। लोक पावसात राहू शकत नाही। आपल्या कोकणात मुसळधार पाऊस असतो। एक 4 दिवसापूर्वी आपल्याकडे जोरात वादळ झालं। हो। आणि देशभक्तांची जरा पहिली चौकशी करा, मागचा इतिहास तपासा त्यांचा। त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे जनता दरबारात तुम्ही ही सगळी कामं थांबवा असे आदेश देता आणि नंतर त्या महिला तुमचंच रेकॉर्डिंग दाखव। ऐका ना, मी माहिती घेऊनच हा निर्णय घेतलाय। मी जनता मला वाटलं होतं अवैध म्हणजे फार मोठं काय चालू आहे असं वाटलं होतं। तिथे ड्रेजर किंवा सक्शन पंप लावलेला नाही, लोक हातपाटीने 2-4 टोपल्या काढून घेऊन जातात वाळू, त्याला अवैध म्हणत नाहीत। ही ट्रकभर वाळू 2-4 टोपल्या आहे? हो, ट्रकभर म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे ते। याच्यात अवैध का तुम्ही काय म्हणताय? तुम्ही विजिट करा ना, तुमचा माणूस विजिटला पाठवा। आमचा माणूस त्या ठिकाणी पोहोचलेला होता सामंतजी, त्यांनी हा सगळा प्रकार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। ही ट्रकभर वाळू दिसतीये आणि तुम्ही म्हणताय 2-4 टोपल्या लोकांची घरं, 2-4 टोपल्या करून सगळ्या महिलांनी एकत्रित केली वाळू घेऊन जात आहेत ते त्यांच्या घर दुरुस्तीला। म्हणजे यात तुम्हाला गैर काहीच वाटत नाही? उद्या जर या सगळ्या प्रकरणी तक्रार गैर वाटत नाही, तक्रार झाला, दंड झाला, मी भरेन। अवैध वाळू उपसा यात काहीच चूक नाही, नाही जो गुन्हा आहे खरं तर काळाची गरज आहे, काळाची गरज आहे। या सगळ्या प्रकरणी तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याची धमकी दिली जाते। खोटं बोलतात ते। त्यांनी कोणाचा पुरावा दाखवा, जसा आता पुरावा दाखवला ना त्यांनी तसा पुरावा दाखवा। थेट यातून असा मुद्दा उपस्थित होतोय की तुम्ही थेट खुलेआम चोरी करण्याची परवानगी देताय का? तसं समजा तुम्हाला जर चोरी वाटत असेल तुम्ही तसं समजा। माझ्या दृष्टिकोनातून ते पुण्याईचं काम आहे, थेट चोरी करणं। हो, तुमच्या दृष्टिकोनातून चोरी आहे, माझ्या दृष्टिकोनातून पुण्याई आहे। आमच्या दृष्टिकोनाचा सामान्य प्रश्नच नाहीये, मुद्दा हा आहे अवैध वाळू उत्खनन करणं राज्यात। म्हणता हो मॅडम, ती काळाची, मी तेच सांगतो तुम्हाला मगासपासून, ती काळाची गरज आहे। तुम्ही इथे येऊन परिस्थिती बघा लोकांच्या घराची, वादळात काय नुकसान झाले, पावसात काय होऊ शकतं। म्हणजे सरकारचा पैसा या ठिकाणी डुबवला जातोय, सरकारचं नुकसान होत आहे असं नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही बिंदास सांगताय अवैध वाळू उत्खनन करा। ऐका ना, त्याच्यावरती दंड भरायला तयार आहे म्हणून मी सांगितलं ना।
किती दंड भरणार तुम्ही या सगळ्यावर काय आणि असेल तो, कितीदा काय- दंड काय होईल भरणार? तो दंड भरायला तयार आहे ना मी. किती दंड भरणार? काय होईल तो आतापर्यंत किती झाला? मला माहित नाही. मी मॅडम तसं कॅल्क्युलेशन करत बसत नाही. मी लोकांची आत्ताची तिथली गरज बघितली आणि त्या निर्णय घेतला. अगदी, पण मुळात दंड भरावा या सगळ्या संदर्भात तुमची इच्छा आहे का? तुम्ही भराल का अहो, या मॅडम, सगळ्याचा ते जे दंड? कोण तक्रार करणार आहेत ना त्यांना मग वाळू द्यायला सांगा, विकत आणून कुठून ती. अगदी, आणि 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 या आणि तुम्ही थेट लोकप्रतिनिधी असून किरणजी थेट सांगताय की चोरी करा, काय होईल ते होईल, मी आहे तुमच्या मॅडम पाठीशी. चोरी बघा, तुम्ही परत परत चोरी हा शब्द तोंडात घालू नका माझ्या. हम्म. तुम्ही चोरी म्हणताय, माझ्या दृष्टीकडून ती पुण्याई आहे. पण मी अवैध म्हणू वाळू का तुम्ही उपसणं, ब्लॅकमेल करताय असं मी म्हणू का? अवैध वाळू उपसणं मी तक्रारदाराचं असं म्हणू का म्हणणं तुम्ही आहे. blackmail मी करताय म्हणून? तक्रारदाराचं म्हणणं तुम्हाला विचारतीये. अहो मी तेच म्हणतो, असं म्हणू का मी? बरं, पण या सगळ्याला आत्ता तुम्ही किती दंड भरणार आहात? आतापर्यंत जो काही जो काही वाळू शासन उपसा करेल ते केलेला आहे, दंड भरेल किती ना. किती दंड होईल या सगळ्याचा? आणि मी तुम्ही मग- किती मग दिवसात करत तो नाही सरकार मॅडम. दरबारी भराल? कारण सरकारचं नुकसान होत आहे ना या सगळ्यात. मॅडम सरकारचं नुकसान मी तुम्हाला परत परत तेच सांगतो. सरकारचं नुकसान होईल तर बाकी भरेल ना मी. जबाबदार मी आहे त्याला. मग मी तुम्हाला तोच मुद्दा विचारते सामंतजी, हा, किती दंड तुम्ही आता भराल? हो, मॅडम. याची खात्री तुम्हालाही आहे आणि याची खात्री मॅडम, आम्ही मॅडम, दाखवतोय, तुम्ही म्हणून सांगू शकता विचारते किती दंड होणार आहे तो? साधारणतः किती दंड आकारला तुम्ही जाऊ सांगू शकतो? शकता दंड किती होणार आहे तो? मी तेच विचारते तुम्हाला. मग मला कसं माहित असणार किती दंड होणार आहे तो? लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, या सगळ्याची जाणीव असावी लोकप्रतिनिधीला तुम्हाला. असं असं नसतं. लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी, मी 3 लाख लोकांमधून निवडून आलो. प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत मी. बरं सामंतजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.